नमस्कार सगळ्यांना. तर सगळ्यांचं स्वागत आहे सुप्रिया शिंदे ब्लॉगमध्ये. तर आता शाळा ना सोमवारपासून चालू होत आहेत, म्हणजे उद्यापासूनच चालू होत आहेत. आता एवढं गरम होतं आहे तरी पण आता सोमच्या शाळेची खरेदी राहिलेली आहे. त्याच्यासाठी युनिफॉर्म वगैरे आणायला जायचं होतं. आम्ही रात्री गेलो होतो पण तिथं अफाट गर्दी होती. आता म्हणलं चला आता भर दुपारी निघालो, 3-3:30 वाजता आहेत. बघूया मिळालं तर युनिफॉर्म बरे. आणि गरमी तर काय आमच्या इकडची कमी झालेली नाही आणि ऊन पण तेवढंच आहे. तर चला मग आता आपण जाऊया सोहमचा युनिफॉर्म आणायला. चला. आता नाही तर दुपारचे 3:30 वाजले होते बघा, तरी पण ना एवढी गर्दी होती ना मार्केटला. आणि आता ह्या ठराविकच शॉपमध्ये ना सोहमच्या शाळेचे ड्रेस मिळतात. तर ना खूप वेळ वाट बघावं लागली. त्यानंतर ना आम्हाला ना सोहमचा ड्रेस मिळाला, कारण खूप गर्दी होती, सगळीकडे लाईन होतं. येता येता मग सोहमला छानपैकी पाणीपुरी खाऊ घातली, कारण त्याला इतक्या वेळ उभारून भेळही खाऊ घातली, भूक लागली होती. आता आणखी काय राहिलं? स्टेशनरी, अजून बॅग. शाळेची सगळी खरेदी झाली आहेत आणि मी घरी आले. पण एवढी गर्दी होती ना, बापरे, तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये. आणि आता मी तुम्हाला दाखवते की फक्त म्हणजे एक ड्रेस आणि 2 शूजचेच बघा, 2 शूजचे झालते 600 रुपये. नाही, 600 का 700 रुपये झालते. आणि ड्रेस पडला 2000 रुपयाला. त्याच्यामध्ये 2 ड्रेस म्हणलं तर 1 टी शर्ट आला आणि 1 युनिफॉर्म आला. आणि चला मग तुम्हाला दाखवते की सोमच्या शाळेच्या ड्रेसचा कलर कसा आहे. तो बघितला असेल तुम्ही व्हिडिओमध्ये बरंच. पण आता हे न्यू आहे. आणि आपल्याला कसं लहानपणी किती एक्साइटमेंट असायची ना शाळेला जाताना. नवीन वह्या पुस्तकं, नवीन युनिफॉर्म, सगळ्या काही नवीन गोष्टी. आता सोहमकडे बघितलं ना की मला माझेच लहानपणीचे दिवस आठवतात. आता तुम्हाला मी दाखवते सोहमचा ड्रेस कसा आहे तो. सोहम, ये लवकर. बोलवलं तर आहे त्याला, बोलतोय 5 मिनिटात येईल. तवर कॅरी बॅग मधले मी काढते सगळे कपडे त्याचे. स्टँड कुठे गेला? आता आला काय नाही तो अजून. आपल्या लहानपणी आपण कुठून सुद्धा सॉक्स घेऊ शकत होतो आणि असं आपल्या शाळेच्या सॉक्सवर असं कधी लेबलिंग नसायचं. पण आता हे नवीनच चालू झालेलं आहे. हे बरं ना सोहम घालून. हा पीटीचा ड्रेस, मला वाटायला मोठं होईल म्हणून तुला. हा पीटीचा ड्रेस आहे आणि हा रेग्युलर युनिफॉर्म. चल दोन्ही पण घालून जाऊ फटाक करून. मोठं वाटायला मला हे कोणकोस आणि घालून जाऊ. आणि शूज पण घेतले. शाळा केवढ्या महागड्या झाल्या. हे शूज व्हाईट कलरचे पीटीचे. कोणते पुस्तक घालून दाख बोलते ना मी. आणि हे ब्लॅक 2 शूज आणि स्लीपर घालून जाऊ. इकडे ये ना, काय होत नाही, इकडे मी लावते. चड्डी बघू बरं. हा बसायला होईल का? अरे मोठी चड्डी आहे ती सगळ्यात. गुडघ्याची चड्डी वरती मग करायची आणि बसायचं. कुठं आज पेटीचं घालून बघ. आणि आता हा आहे पिटीचा. आमची तर शाळेची खरेदी झालेली आहे, स्कूलची सगळी खरेदी झालेली आहे. तुमच्या मुलांच्या शाळेची किंवा स्कूलची खरेदी झाली आहे का नक्की कमेंट करून सांगा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा. आणि हो, जाता जाता चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. बाय.